सूत्रसंचालनच गोसावी मॅडम करणार आहे ना. सुरुवात कशी करायची? तर आता सावंत सर करा बरं, स्टार्ट करा. कसं आता पहा बरं, पटकन झालेलं आहे माझ्याकडून सगळं. म्हणजे मी लाईव्ह फक्त करेन, आता रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. हा फक्त गोसावी मॅडम म्हणजे जॉईन नाही झाले अजून. त्यांना फोन केला, जॉईन होता येते, त्या सूत्रसंचालन करताय. व्हिडिओ ऑन ठेवूया ना सगळ्यांनी, ऑफ. व्हिडिओ ऑफ ठेवूया, बोलणाऱ्यांचा चालू राहिला तरी चालेल फक्त. म्हणजे तुम्ही दोघी आणि ज्यावेळेस मी किंवा योगिता मॅडम बोलतील अशा वेळेला आहे ना. हा तर चालेल द्या ना काढून. हे काय पोरगी आहे? करूयात का सुरुवात? 6:20 होत आली, 6:20 सूत्रसंचालन करूया, मला वाटतं सुरुवात करूया. तोपर्यंत सुरुवात करूया. माधुरी, तू सांगतेस का आज सुरुवात बोलताय तुम्ही? हा, होता चालेल, तसं काही नाहीये, करते की. हा करा किती सुरुवात. सुरुवात करून देऊयात. प्रास्ताविक होऊ द्या आणि मग मुलाखत सुरू होतात, तोपर्यंत मॅडम जॉईन होतील. मी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करून देतो. येस. नमस्कार. स्ट्रीमिंग चालू करू का मी? आजच्या ह्या वाचक मॅडम मी हा करा सर, करा. ओके. ओके. आजच्या ह्या वाचकपीठच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये महत्वाच्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी माधुरी चौधरी, वाचकपीठ सदस्य, आपल्या सर्वांचं वाचकपीठ तर्फे स्वागत करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आजच्या आघाडीच्या कवयित्री आशा डांगे यांना मी आमंत्रित करते. धन्यवाद माधुरी चौधरी मॅडम. हो, वाचकपीठ मार्फत हा जो आज महिला दिन विशेष माझी कविता आणि समकाल, ही जी एक दृकचित्र मुलाखत आपण आयोजित केलेली आहे, त्यामध्ये मी सर्वप्रथम या वेबिनार मध्ये उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला आजच्या या मुलाखतीसाठी आघाडीचे कवयित्री आमच्या मैत्रीण प्रिया धारुरकर आणि योगिता राजकर आपल्याला इथे लाभलेल्या आहेत. त्यांचंही मी स्वागत करते. आणि या दोघींची मुलाखत घेण्यासाठी म्हणून अतिशय अभ्यासू आणि कवितेचा समकालीन कवितेचा अभ्यास असणाऱ्या दोघी जणी मुलाखत घेणार आहेत. त्यामध्ये आहेत माधुरी चौधरी आणि मनीषा पाटील. तर या दृकचित्र मुलाखतीमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोरोना काळामध्ये साहित्य आणि सांस्कृतिक पातळीवर साहित्य क्षेत्रातील साहित्यिक, रसिक, वाचक अशा अनेकांची काहीशी कोंडी झालेली होती. आणि याच काळामध्ये चंद्रकांत भोसले आणि भास्कर निर्मळ पाटील या दोघांनी चर्चेतून वाचकपीठ प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि तहानलेलं पाणी हे जे मारुती सावंत यांचा कविता संग्रह होता, तर त्याच्यावर दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी पहिलं ऑनलाईन चर्चासत्र त्यांनी स्थापन, म्हणजे त्या दिवशी आपण तेव्हापासून स्थापन केलं हे प्रतिष्ठान. तेव्हापासून हे ऑनलाईन चर्चासत्र अखंडितपणे एकही महिना खंड न पडता आजपर्यंत सुरू आहे. आणि साधारणतः 59 कविता संग्रहावर, अतिशय महत्वाच्या कविता संग्रहावर या वाचकपीठच्या मार्फत चर्चा झालेल्या आहेत.
या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवरांनी आपले कविताविषयीचे संबंधित कविता संग्रहाविषयीचे मतं मांडलेले आहेत. वाचकपीठ प्रतिष्ठापना ही जे यांच्या स्थापनेच्या महत्वाच्या अनेक उद्दिष्टांपैकी दर महिन्यामध्ये एक कविता संग्रह विकत घेऊन वाचणे आणि महिन्याच्या शेवटी त्यावर कवीचं मनोगत आणि मराठी साहित्यातील महत्वाच्या मान्यवर अभ्यासकांचे विचार ऐकून घेऊन त्यावर वेबिनार आयोजित करण्यात येतो. एखादा कविता संग्रह पूर्णपणे सर्वांगाने आपल्याला समजून घेण्याचा आणि कविता संग्रह वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी या वाचकपीठच्या हा जो उपक्रम आहे महत्वाचा, याचा अतिशय उपयोग होत आहे आणि महाराष्ट्रभरातून या वेबिनारवर महत्वपूर्ण अशा अभ्यासू समीक्षकांनी महत्वाचं मत नोंदवलं आहे की खरोखरच हा एक अतिशय महत्वाचा मराठी साहित्य क्षेत्रातील अखंडितपणे चालणारा हा उपक्रम सुरू आहे. याबद्दल कौतुकाचे अभिनंदनीय मत इथे व्यक्त केले जात आहे. यासाठी वाचकपीठ प्रतिष्ठानच्या मी वाचकपीठची एक सदस्य म्हणून निश्चितच मला आनंद वाटतो आणि सर्व वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सदस्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छिते. दरवर्षी आपण ऑनलाईन तर घेतोच, त्याचप्रमाणे ऑफलाईन सुद्धा आपण 2023 मध्ये कवयित्री अनुराधा पाटील यांच्या आता वया सगळ्या बुडीत खाती, त्याचबरोबर 2024 ला शून्यगड सहर हे जे मंगेश नारायण काळे आहे 30-40 वाले 2 गुच्छ आहेत यांच्या काव्यसंग्रहावरून आपण ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केलं होतं. अशाच या उपक्रमापैकी मागच्या वर्षी सुद्धा महिला दिनानिमित्त आपण खास कवयित्रींचे कवी संमेलन आयोजित केले होते. काही जणांचे आवाज येत आहेत, माईक सुरू आहेत, ते माईक म्यूट करावे बाकीच्यांचं. मागच्या वर्षी सुद्धा आपण महिला दिनानिमित्त खास कवयित्रींचं कवी संमेलन या माध्यमातून घेतलं होतं आणि अशाच प्रकारचा महिलांसाठी एकूण आपल्या 59 चर्चासत्र झालेले आहेत. त्यापैकी साधारणतः अतिशय महत्वाच्या अशा 19 कवयित्रींच्या कविता संग्रहावर यामध्ये आपण चर्चासत्र आयोजित केलेले होते आणि हा वाचकपीठचा हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आहे. तर यामध्ये आपण आज खास करून प्रिया धारुरकर आणि डॉक्टर योगिता राजकर यांच्या माझी कविता आणि समकाल यावर विचार ऐकणार आहोत. तर यासाठी मी पुन्हा एकदा योगिता राजकर आणि प्रिया धारुरकर यांचं स्वागत करते आणि मुलाखत घेणाऱ्या माझ्या मैत्रिणी माधुरी चौधरी आणि मनीषा पाटील यांच्याकडे सूत्र सुपूर्द करते. धन्यवाद. गोसावी मॅडम आलेले आहेत वाटतं. गोसावी मॅडम. नमस्कार सर्वांना. आलेली आहे मी. थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे जॉईन व्हायला उशीर झाला. आपल्या सर्वांची क्षमा मागून आताच माझी मैत्रीण आणि आपल्या सर्वांची आवडती कवयित्री, लेखिका, साहित्यिका आशा डांगे मॅडम यांनी आपली वाचकपीठ भूमिका प्रास्ताविक रूपात इथे आपल्या समोर मांडलेली आहे. आज आपण जो हा महिला दिनाचा कार्यक्रम वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण प्रिया धारुरकर मॅडम आणि योगिता राजकर मॅडम यांच्या मी आणि माझी कविता आणि समकाल याविषयीचं मत आपण जाणून घेणार आहोत आणि यांना बोलतं करण्यासाठी माझ्या 2 कवयित्री भगिनी माधुरी चौधरी मॅडम, मनीषा पाटील मॅडम इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. खरं तर आपण नित्यनेमाने अनेक कार्यक्रमातून यांना भेटत असतो, बघत असतो, यांच्याबद्दल ऐकत असतो, परंतु त्यांच्या साहित्याविषयी आणि त्यांची भूमिका, त्यांच्या स्वतःबद्दलचं आपलं मत जाणून घेण्याचा योग या निमित्ताने, या वाचक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांना उपलब्ध करून देत आहोत. मी आपला अधिक वेळ न घेता माधुरी चौधरी मॅडम आणि मनीषा पाटील मॅडम यांना विनंती करेल की आपण आपल्या या कार्यक्रमाचं
सूत्र आपल्या हाती घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद आपल्या सर्वांचेच. धन्यवाद मॅडम. मी सर्वप्रथम आजच्या आपल्या दोन्ही कवयित्री प्रिया धारुरकर मॅडम आणि योगिता मॅडम ह्यांचा परिचय करून देते. प्रिया धारुरकर मॅडम ह्या आजच्या समकाळातील एक महत्वाच्या कवयित्री आहेत. एक महत्वाचं नाव आज हे आहे. तसंच त्यांचा अंग भरून वाहणाऱ्या पाण्यातून आणि वैदेही हे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. घन दाटले स्वर हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित आहे. हायकूंचे त्यांचे पुस्तकं संपादित पुस्तकांमध्ये त्यांचे हायकू आहेत. तसंच त्यांचे 2 विद्यापीठांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचा MA हिंदीला त्यांची कविता आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. अशा ह्या आपल्या आजच्या कवयित्री आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व प्रिया धारुरकर मॅडम यांचं मी स्वागत करते. दुसऱ्या आपल्या कवयित्री आहेत ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्या योगिता धारुरकर मॅडम. ह्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत. MSc आणि BA इंग्रजी आणि MA मराठी सुद्धा त्यांचं झालेलं आहे. त्यांचे सुद्धा 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. चैत्र चाहूल हा कविता संग्रह, बाईपण हा कविता संग्रह, मंतरधून हा ललित लेख संग्रह आणि सृजन रंग ह्या कविता संपादित कवीच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे त्यांनी संपादन केलेले आहे. त्यांना चैत्र चाहूल पुरस्कार मिळालेला आहे. कवयित्री शांताबाई शेळके साहित्य गौरव पुरस्कार. त्याच्यानंतर अशा अनेक पुरस्कारांनी बाईपणला सुद्धा त्यांच्या अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अगदी खूप कमी शब्दांमध्ये इथं परिचय द्यायचा असल्यामुळे खूप कमी शब्दांमध्ये पण त्यांना जास्तीत जास्त विस्तृतपणे मांडता येईल असा परिचय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. दोघं कवयित्री आजच्या काळातील महत्वाच्या कवयित्री आहेत. त्या दोघींचं मी स्वागत करते आणि माझी मैत्रीण मनीषा पाटील यांना आमंत्रित करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आजच्या भाष्यकार प्रिया आणि योगिता या दोघींचंही मी आणि माधुरीच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. मित्र हो, आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आजच्या ह्या 2 कवयित्री ज्या आहेत त्यांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य हे आहे की या दोन्ही कवयित्री अत्यंत गांभीर्याने साहित्याकडे पाहतात आणि साहित्याचं अत्यंत गंभीरपणे चिंतन करून लेखन करतात. योगिता या अत्यंत निसर्गरम्य परिसरामध्ये राहणाऱ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या सातारा भागामध्ये राहतात आणि प्रिया या आजचं जे संभाजीनगर आहे त्या ठिकाणी राहतात. दोघींचं जर भौगोलिक सामाजिक पर्यावरण पाहिलं तर तसं भिन्न आहे आणि मग या पर्यावरणामध्ये राहत असताना या साऱ्या भोवतालाचा परिणाम एक माणूस म्हणून लिहिणाऱ्या लेखकावर, कवीवर, साहित्यिकावर होतच असतो. म्हणून मला पहिला प्रश्न या दोघींच्याकडून जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. हा जो प्रश्न आहे तो प्रिया आणि योगिता या दोघींसाठी आहे. आपणास लेखनाची आवड कशी निर्माण झाली? एकाच प्रश्नामध्ये हे मी छोटे छोटे 3 उपप्रश्न घेतलेले आहेत. आपणास लेखनाची आवड कशी निर्माण झाली आणि लेखनासाठीच्या ज्या लेखन प्रेरणा गरजेच्या असतात किंवा कोणत्या प्रेरणेने आपण लेखन करतो हे गरजेचं असतं, तर आपणासाठीच्या या लेखन प्रेरणा काय आहेत? आणि हा जो आपण परिचय पाहिला तर त्या परिचयामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांनी ललित लेखन केलेलं आहे, कथा लेखनाच्या वाटेवर आहेत, हायकू लिहित आहेत. तरीही प्रामुख्याने कविता लेखन करावे असे आपणास का वाटले? प्रथम प्रियाताईंना विनंती करते आपण व्यक्त व्हावं. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि वाचक पीठचे मनापासून आभार की आज मला इथे व्यक्त होण्याची संधी या निमित्तानं दिली. तर या प्रश्नाचं उत्तर तुझ्या सांगतो. मला नेहमीच वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती लेखक होते तेव्हा लेखक होण्यापूर्वी ती कितीतरी काळ वाचनाच्या प्रक्रियेतून जात असते. पण माझाही लेखन प्रवास वाचनातूनच काही सुचण्याच्या उर्मीतून सुरू झाला. लहानपणी
मुळात आपल्याला जेव्हा लेखनाकडे आपल्याच बघायचं असतं तर आपलं बालपण, लहानपण हे निश्चितच येतच. आणि लहानपणी मला वाचायचा जो नाद लागला म्हणजे त्याच्यामध्ये परिकथा ह्या मला विशेष आवडायच्या. ते एक भाबडं वय असतं आणि मला वाटतं त्या वयामध्ये ती आवड असते. आणि माझे आई बाबा दोघही नोकरी करणारे आणि मोठे बहीण भावंड हे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी. त्यामुळे बऱ्यापैकी एकटेपण माझ्यासाठी अंगणात ठेवलेलं असायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की मी वाचनामध्ये अधिक अधिक गुंतत गेले. वाचता वाचता म्हणजे आज आपण टीव्हीवर किंवा या दृक माध्यमांवर बघतो, पण त्याहीपेक्षा जेव्हा आपण कागदावरचं वाचतो ते वाचताना दृश्य स्वरूप नसतं आणि त्या दृश्य स्वरूपाला चितारण्याची एक काल्पनिक शक्ती मला वाटतं आपोआपच निर्माण होते. आणि ती जशी जशी निर्माण होत गेली तसं तसं मलाही शाळेत असताना मग काहीतरी लिहावंसं वाटायला लागलं. सुरुवातीला नक्कीच फिक्शन मधलंच लिहिल्या गेलं. मग हळूहळू त्या कथा लिहिता लिहिता परका ह्या प्रवेश नावाची जी गोष्ट असते म्हणजे इतरांचं दुःख समजून घेणं. अगदी 2 मिनिटात सांगायचं तर 8वीला असताना आम्हाला एक लिटिल मॅच गर्ल नावाचा धडा होता. मग त्यातल्या त्या धड्यामधल्या जी ती आग विकणारी मुलगी होती तिचं जे सगळं दुःख होतं ते माझ्या त्या वयानुसार मी पूर्ण पिळून घेतलं आणि माझी पहिली कविता ही त्या मुलीच्या रूपानं लिहिल्या गेली. की त्या कथेमध्ये असं होतं की ती मॅजगल आग विकणारी मुलगी 25 डिसेंबर तिला सावत्राई असते आणि सावत्र बहिणी असतात आणि मग जसं छळ होतो वगैरे वगैरे सगळं पण वाचलेलं असतं त्याच पद्धतीनं त्याही धड्यामध्ये होतं. आणि मग खंडिनी गारठून तिचा कसा मृत्यू होतो फार वेळ घेत नाही मी कारण हे खूप मोठं होईल उत्तर. आणि मग तिचा झालेला मृत्यू मग त्याचं ते दुःख मला पचवता येत नव्हतं आणि मग मी तिला एक सकारात्मक शेवट केला माझ्या कवितेतून. ती होती एक आगविकी नाव तिचे होते मिकी आणि तिचा शेवट असा केला की तिच्यासाठी एक राजकुमार आला आणि तो तिला घेऊन गेला. ही माझी पहिली कविता. मग त्या भाबड्या वयातल्या त्या पद्धतीनं येणाऱ्या कविता, मग प्रेमात पडण्याचं वय, मग प्रेमातली कविता, मग एकदा सगळ्या वह्या कविता लिहिलेल्या चुकून माझ्या भावाच्या हाताने रद्दीत गेल्या. मग त्या रद्दीवाल्याला शोधून काढून ते सगळ्या वह्या मिळवणं आणि मग पुन्हा नव्याने ते सगळं मांडणं हे होता होता कुठेतरी आजचं सामाजिक भान नकळत येत गेलं आणि कविता बदलत गेली. म्हणजे भाबडी कविता प्रेमातून समाज, स्त्री जाणीवा आणि मग आता सामाजिक कवितेपर्यंतचा हा प्रवास असा हळूहळू होत गेला. कारण आणि उपप्रश्न असा होता की कविताच का, तर मी ललित गद्य पण लिहिते, कथाही थोड्याफार लिहून झालेल्या आहेत, पण कविता हा कृतिबंधच निवडायचं असं काही ठरलेलं नव्हतं. पण मला वाटतं कवितेमध्ये एक भरीव आशय नेमका आणि मोजक्या शब्दात आपल्याला मांडता येतो आणि परिणामकारकरित्या तो जर लिहिता येऊ लागला तर मला वाटतं ते जास्त सोयीचं माझ्यापुरतं मला वाटत गेलं. कारण कविता म्हणजे तरल संवेदनेचं पण तेवढंच प्रखर बौद्धिक रसायन आहे जे तुमच्या व्यक्तिमत्वालाही मला वाटतं झळाळी देतं. कविता हे अभिव्यक्तीचं माध्यम, सहसंवेदन अनुभूतीमुळे माणूस म्हणूनही तुम्हाला मानवीय पातळीवर अधिक घेऊन जातं. धन्यवाद. खूप छान. बौद्धिक रसायन म्हणजे कविता ही वेगळी संकल्पना या मुलाखतीतून प्रियाने आपल्याला दिलेली आहे. यानंतर मी विनंती करते योगिता आपण व्यक्त व्हावं. खरं तर मी लहानपणापासून वाचनाची फार आवड होती. म्हणजे लिहायचं असं कधी लक्षात पण घ्यायचं नाही. वडील शिक्षक असल्यामुळे पुस्तकं वाचायला आवडत होती. ते पुस्तक वाचताना योगिता मॅडम कॅमेरा बंद केलेला आहे का योगिता मॅडम? त्याच्यानंतर मत होते किंवा आवडलेले टिपून ठेवणे अशा पद्धतीचं ते वाचन चालू होतं. वाचन चालू असताना ते पुस्तकातलं जग
खूप आकर्षित करायचं. आणि बाहेरचं आपलं जग, वास्तवातलं जग आणि पुस्तकातलं जग याची तुलना व्हायची. आणि आपोआपच मी त्या पुस्तकाकडे ओढले जायचे आणि ते जग खूप छान वाटायचं. या ओढीतूनच आणखीन खूप वाचन होत गेलं. जसजसं मोठे होत जाईल तसतसे वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन होत गेलं. लग्नानंतर सुद्धा ते वाचन चालूच राहिलं. अटीतटीच्या प्रसंगात किंवा संघर्षमय अवस्थेत सुद्धा हे वाचन सुटलं नाही. खरं तर मी खूप अगोदर खूप लिहायला सुरुवात केली नाही किंवा कधी लिहिलं असं सुद्धा वाटलं नव्हतं. मी खूप अलीकडे म्हणजे 2015 साली लिहायला सुरुवात केली. ते असं झालं की खूप वाचल्यानंतर शब्द मनात मागे नसते झाले आणि उत्स्फूर्तपणे काहीतरी सुचवायला लागले. आणि जे सुचवायला लागलं ते कवितेच्या ओळींसारखं होतं. म्हणजे कवितेत व्यक्त होऊन मला त्यावेळेस गरज वाटत होती आणि जसं सुचलं तसं लिहित जात होतं. म्हणजे कवितेच्या फॉर्ममध्ये सुचत होतं आणि मी लिहित जात होते. आणि लिहिलं की माझी ती अस्वस्थता कमी व्हायची. मग रात्री उठून सुद्धा लिहावं लागायचं. जेव्हा सुचेल त्याच वेळेस लगेच लिहून ठेवावं लागायचं. कारण वाचन इतकं झालं होतं की आता ते लिहिण्या वाचून गत्यंतर नव्हतं. नुसतंच वाचत गेले आणि एक वेळ झाली की आता आपल्याला लिहिणं गरजेचं वाटू लागलं आणि त्या गरजेतूनच मग मी लिहायला सुरुवात केली. आणि मग जसं सुचेल तसं लिहित गेले. त्याच्यानंतर कवितांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या फिल्मचा अभ्यास केला आणि मग त्याच्यामध्ये मी व्यक्त व्हायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला जेव्हा कवितेत काही मावत नाही आणि आपल्याला पुढे आणखी लिहायचं वाटतंय, मग ते ललित लेखन त्याला रूप येत गेलं आणि मग ते ललित लेखनामध्ये रूपांतरित होऊ लागलं. मग मी ललित लेखन सुद्धा करू लागले. सुरुवातीला मी निसर्गाचं खूप निरीक्षण करायचे, समाजातलं खूप निरीक्षण करायचे, माणसाचं निरीक्षण करायचे आणि त्याच्याबरोबर वाचन चालू असायचं. या सगळ्या ठेवून मला वाटतं की मला लिहायला शिकायला लागलं आणि मग मी व्यक्त व्हायला सुरुवात केली. मग सुरुवातीच्या काळामध्ये हायकू हा प्रकार मी हाताळला. तो निसर्गाला खूप जवळ होता. त्याच्यानंतर मग निसर्ग कविता लिहिल्या, त्याच्यानंतर स्त्री जाणीवेची कविता लिहिल्या आणि आता मग सामाजिक जाणीवेच्या कवितांचं माझी वाटचाल चालू आहे. खरं तर कविता हाच प्रकार का छान वाटतो लिहायला, कारण कविता आतून येते आणि आपल्याला उत्स्फूर्तपणे सुचलेलं काहीतरी लिहिलं की खूप मोकळं वाटतं. उत्स्फूर्तपणे आलेल्या त्या शब्दांना पुढं आपल्या समोर बघताना खूप आनंद व्हायचा आणि खूप चांगलं लिहितो किंवा लिहिलं पाहिजे याची जाणीव सुद्धा व्हायची. त्याच्यानंतर खूप अभ्यासानंतर मी कविता लिहायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती होत गेली. खूप सुंदर व्यक्त झालात ताई. तुम्ही अगदी अस्वस्थतेतून कविता लिहिली गेली आणि मुख्य म्हणजे तुम्ही हे सांगितलं की जर तुम्हाला कुठे लिखाण करायचं असेल तर फक्त लिखाण करून उपयोग नाही, तर त्याच्या पाठीबरोबर त्याच्याच बरोबर तुमचं वाचन सुद्धा तेवढंच सशक्त असायला पाहिजे. हा तुमचा विचार खरंच खूप प्रेरणादायी आहे. माझा पुढचा प्रश्न हा प्रियाताईंसाठी आहे की आजच्या कवयित्री ह्या समकाळाला धरून लिहितात का, किंवा समकाळ त्यांच्या लेखनात येतो का असे आपणास वाटते का? कारण समकाळ आता असं म्हणतात की 1990 नंतर कवयित्री फार अशा सशक्तपणे लिहित नाही, तर तुम्हाला तुमचं याच्यावरती मत काय, किंवा आजच्या समकाळातील लेखिका खरंच इतक्या सशक्त आहेत का, त्याच्यावरती तुमचं मत काय? बाईक सुरू नाही प्रियाताई. प्रियाताई माईक सुरू करा. या प्रश्नाचं उत्तर अगदी वरवर किंवा आजच्या काळामध्ये नाही शोधता येणार. तर मला वाटतं अनादी काळापासून ते अगदी आत्ताच्या वर्तमान क्षणापर्यंत जर आपण बघितलं तर माणसाच्या मूलभूत जाणीवांचा, भूकांचा जर आपण विचार केला तर त्या कधीच बदललेल्या नाहीयेत. माणसाचा म्हणून जो निसर्ग आहे, निसर्गाचा जो विसर्ग आहे, तो कधीही बदलत नाही. भलेही भौतिकता बदलत गेली, आपल्या भोवतीचं वातावरणही निश्चितच बदलत गेलं आणि आपण ज्याला माणूस म्हणतो
त्याला षडरिपू आहे. षडरिपू आहेत म्हटल्यानंतर वेगवेगळी आक्रमणं आहेत, अन्याय आहे, अत्याचार आहेत. त्यामुळेच ज्या लेखनामध्ये या मूलभूत मानवीय जाणीवा, संवेदना, संकल्पना आहेत, मग ते लेखन 12व्या शतकातलं असेल, मध्ययुगीन काळातलं असेल किंवा अगदी आत्ताच्या काळाचं असेल, तरी मला वाटतं त्याला आपल्याला समकालीनच संबोधावे लागेल. कारण काही प्रश्न हे अनादी काळापासून अंतापर्यंत तसेच राहणार आहेत. मग त्याची अभिव्यक्ती म्हणजे लेखनाची अभिव्यक्ती, त्याचा आशय, त्याची भाषा, त्याचा भौतिक आणि पर्यावरणीय बदलांप्रमाणे नक्कीच भाषा वगैरे सगळं बदलत जातं. पण त्यातही जेव्हा वैयक्तिक संवेदनेची जी गुंफण आहे आणि समाज मनाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा गाभा समकाळाला आपोआपच अधोरेखित करत जातो, हा पद्धत जिला गवसतो तिचं लेखन नक्कीच समकालीन आहे असं आपण म्हणूया. याच विचाराने जर आजच्या कवयित्रींचा विचार केला तर तसं पाहिलं तर आज कविता खरंच उदंड लिहिली जाऊ लागली आहे. स्त्री जाणीवेची, समाजभानाची, आत्मनिर्भर, तशीच ती सामाजिक प्रश्नांवर, राजकीय प्रश्नांवर, त्या संदर्भाने व्यवस्थेला निर्भीड प्रश्न विचारणारी लिहिली जाऊ लागली आहे. सरसकट अशी आहे का? तर नक्कीच सरसकट अशी नाहीये हे पण उत्तर मला नक्कीच द्यावं लागेल. ही विषमतेवर भाष्य करणारी कविता ही गंभीरपणे व्हायची झाली आपल्याला तर आवर्जून आपल्याला काही नावं यामध्ये बघावी लागतील. मी फक्त आपण आत्ताचा काळ बोलतोय म्हणून मी ह्या समकाळातली नावं घेतलीये. आधीची नावं जी आहेत, आधीच्या कवयित्रींची, साठोत्तरी, नवोदोत्तरी, ती घेत नाहीये, ती या शतकातली घेतलीये. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर योगिनी सातारकर पांडे आहे, योगिनी राऊळ आहे, पद्मरेखा धनकर आहे, अनुजा जोशी, सारिका उबाळे, सुनीता झाडे, मनीषा अतुल, संगीता अरबुने, मंदाकिनी पाटील, वैशाली मोहिते, सरिता पवार, लता चौधरी, माधुरी चौधरी, आशा डांगे, योगिता राजकर, मुलाखत घेणाऱ्या मनीषा पाटील हरोईकर, त्यानंतर पूजा भडांगे, शैलजा कारंडे, या अनेक जणी आहेत की ज्यांच्या कवितेमध्ये गांभीर्यानं समकाळ येऊ लागलेला आहे व ते समाज किंवा व्यक्ती केंद्री ते समाजभान असा प्रवास बऱ्याच अंशी मला दिसून येतोय. एक सामाजिक व नक्कीच विस्तारित होतानाही दिसतोय. त्यामुळे समकाळाचं प्रतिबिंब बऱ्याच कवितांमध्ये निश्चितच पाहायला मिळतं आणि ही एक असादायी घटना आहे. नक्कीच खूप सुंदर व्यक्त झाल्यात ताई. तुमच्या म्हणण्यानुसार जो समाज बदलांचा, ज्यांच्या कवितांमध्ये समाज बदलांचा गाभा आहे त्यांच्या कविता खरंच म्हणजे दखल घेण्याजोग्या आहेत. तसंच आजच्या काळातही ज्या काही कवयित्री अशा आहेत की त्या गांभीर्याने लिहिता आहेत, पण त्यांची समाज किती दखल घेतो हा प्रश्न आणि ह्याच्यावरती चर्चा हा एक वेगळा विषय होईल. त्याकडे आपण पुन्हा कधीतरी बोलूया. माझा पुढचा प्रश्न योगिता मॅडम साठी आहे की आजकाल जसं आताच प्रियाताईंनी म्हटलं की खूप साऱ्या लिखाण खूप सारं होते, खूप साऱ्या कवयित्री आपल्याला आजकाल बघायला मिळत आहेत. पण सर्वच कवयित्री फार काही आशयबद्ध लिहितात असं नाही, तर त्यांचं लेखन सुधारण्यासाठी, कविता लेखनासाठी कविता साक्षरतेची गरज किती आहे आणि ती आहे का, खरंच आहे का असं तुम्हाला वाटतं का? खर तर कविता लेखनासाठी काव्य साक्षरतेची गरज आहे. कारण आपल्या मराठी कवितेला अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्यापासून सुरू झालेली कविता म्हणजे त्यांनी अभंग लिहिले, श्लोक लिहिले, धर्म यासारखे रचना करून आपल्या कवितेमधून मानवी कल्याणाचं सूत्र मांडलं. त्याच्यानंतर कालावधीमध्ये सुद्धा आधुनिक कविता, बालकवी, कोविदाग्रज यांनी आपल्या कवितेच्या कक्षा व्यापक केल्या. त्यानंतरच्या कालावधीत वेगवेगळ्या विचार प्रवाहांचा उदय झाला, वेगवेगळे साहित्यामध्ये प्रवाह आले आणि त्या प्रवाहामध्ये कविता बदलत गेली.
मग या सगळ्या प्रवाहांचा अभ्यास कवयित्रीने करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण अभ्यासाशिवाय आपली कविता नेमकी कुठं आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि त्या सगळ्या कालावधी आपली कविता काळाला किती आव्हान देते किंवा किती अनुरूप आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कविता लिहिताना वेगवेगळ्या कविता प्रकाराचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे. कारण चारोळीमध्ये नेमकं कसे शब्द मांडायचे, यमक कुठं जुळलं पाहिजे, अष्टाक्षरीमध्ये कवितेची रचना कशी असली पाहिजे, त्यानंतर हaiku प्रकार असेल, वेगवेगळे दशपदे असतील, त्याच्यानंतर मुक्त छंद असतील, तर त्या कवितांच्या रचना बंधाचा अभ्यास करायला हवा आणि त्या पद्धतीने कविता लिहायला जायला हवी. कारण त्याच्या रचनाबंधामध्ये ज्यावेळेस आपण कविता लिहितो त्यावेळेस ती अधिक परिणामकारक होण्यासाठी ते आवश्यक आहे. मुक्त छंद घेतला तर नुसते शब्दाखाली शब्द म्हणले तर कविता तयार होत नाही. कारण त्याला आंतरिक लय हवी असते आणि मग ती इफेक्टिव्ह व्हायची असेल, परिणामकारक व्हायची असेल तरच तो मुक्त छंदातली कविता आपल्याला अपील होते किंवा चांगली वाटते. आपण ज्यावेळेस कविता लिहितो त्यावेळेस नुसतेच शब्द मांडतो ना तर आपल्याला आतलं सुचलेलं आणि आपल्याला अस्वस्थ करणारं चिंतन आपण कवितेमध्ये मांडत असतो. नुसते शब्द मांडले तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. तर त्या कवितेला चिंतनाची डूब हवी, वाचन हवे, चिंतन हवं. कारण कोणतीही कविता खरं तर वाईट नसते, केवळ येणं खरं तर योग्य नाहीये. योग्य प्रकारानं कवितांच्या प्रकारांचा अभ्यास करून कविता लिहिणं आणि स्वतःची शैली निर्माण करणं, इतरांचं अनुकरण न करता सहज सोप्या भाषेमध्ये समजेल अशी कविता लिहिणं, याचं सजग भान कवयित्रींना आलं पाहिजे. याच्यासाठी काव्य साक्षरता आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद मनापासून. खरं तर आताच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती योगिता आणि प्रिया यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करून दिलेली आहेत. खरं तर काव्य साक्षरता ही फक्त कवयित्रींसाठीच नाही तर सर्वांसाठीच, लिहिणाऱ्या साहित्यिकासाठी ही साहित्य साक्षरता ही अत्यंत काळाची गरज आहे. अभ्यासूनही प्रकटावे असं जर असेल तर निश्चितपणे काहीतरी सशक्त आपण साहित्याला देऊ शकतो, मराठी भाषेला देऊ शकतो, समाजाला देऊ शकतो. आणि त्यामुळं निश्चितपणे साहित्य हा फक्त मिरविण्याचा विषय नाही हे कुठेतरी आपण जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे. या पुढचा जो प्रश्न माझा आहे तो प्रियाताईंसाठी आहे. मगासच्या प्रश्नामध्ये या प्रश्नाच्या उत्तराला ताईंनी थोडासा स्पर्श केलेला आहे. तोच प्रश्न पुढे घेऊन मी जाते आहे की आजच्या काळामध्ये आपण पाहतो की कवयित्रीच्या कवितेची चर्चा कमी आणि कवयित्रीची चर्चा जास्त होते. म्हणजे खरं तर मराठी भाषेसाठी आणि कवयित्रींसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून मला प्रियाताईंसाठी विचारावंसं वाटतं की आजच्या कवयित्रींना गंभीरपणे घेतलं जात नाही का? आणि गंभीरपणे घेणे काळाची गरज आहे. आणि मग याला कोण जबाबदार आहेत? कवयित्री स्वतः जबाबदार आहेत की आणखी बाकीचा भोवताल जबाबदार आहे? कारण मगाशीच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे की कोणत्याही काळामधले प्रश्न हे समकाळामधलेच प्रश्न असतात आणि मग त्या मांडणाऱ्या साठोत्तरी कवयित्री असतील, नव्वदोत्तरी कवयित्री असतील, त्यांची नावं पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अत्यंत सक्षमपणे लिहिणाऱ्या खूप चांगल्या कवयित्री आत्ताच्या काळामध्ये आहेत. पण त्या अजून सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांची नावं पोचू शकत नाहीत किंवा पोचलेली नाहीत. याचं कारण काय आहे? याची जबाबदारी कुणाची आहे? यात मला असं वाटतं की समकाळातल्या कवयित्रीला व्यक्त होण्यासाठी माध्यमांनी स्वतंत्र व्यासपीठ दिलंय. म्हणजे आपण साठोत्तरी नव्वदोत्तरी कवयित्रींचा जर संदर्भ घेतला तर त्यांना मासिकातून, दिवाळी अंकातून किंवा प्रबंधांमधून वगैरे अभ्यासलं जायचं किंवा कविता रतीसारख्या अंकांमधून त्यांना लिहिलं जायचं. पण त्या सर्वदूर पोहोचत होत्या का किंवा सरसकट सगळ्यांना माहिती होत होत्या का? तर माझं उत्तर असं आहे की त्या सरसकट सगळ्यांना माहिती होत नव्हत्या. त्या मानाने आजची कवयित्री जी आहे
तिला बऱ्यापैकी माध्यमांनी म्हणजे आता फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, अशी अनेक माध्यमं त्यांच्या समोर आहेत. आणि तिथे ह्या कवयित्री स्वतःला सिद्ध करतात. त्यानंतर आता त्यांना गंभीरपणे घेतलं जात आहे का नाही, तर ह्याच्यामध्ये मगाशी ह्याचं बऱ्यापैकी उत्तर आलेलं आहे किंवा बरीचशी नावं पण मी घेतलीत. काही नावं नक्कीच माझ्याकडनं राहिली असतील. तर ती नावं नक्कीच पोहोचतात सगळीकडे. पण आपल्याकडे असणारं साहित्य वर्तुळातलं राजकारण, त्यानंतर गटतट, जात धर्म, लांगुल चालन या गोष्टींचा परिणामही नक्कीच होतो. त्यानंतर तुमची विचारसरणी कोणती आहे यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी तोलल्या जातात. पण मला वाटतं या गोष्टी तारक किंवा मारक ठरू नयेत. आणि अजूनही असं की आज उदंड प्रमाणात मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे कविता लिहिली जातीये. असंख्य कवी कवयित्री निर्माण झाल्या आहेत आणि कोरोना काळापासून तर गद्य पद्य सगळंच लेखनाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय. म्हणजे प्रत्येकाला आपण कवी लेखक आहोत असंच वाटायला लागलंय. पण मला वाटतं की याला आपण घातक म्हणू नये, कारण आपण व्यक्ती आहोत. व्यक्त होण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. आणि अजून म्हणजे तिला म्हणजे आता आपण स्त्रियांपुरतं बोलतोय, तर तिला जर हे भान आलंय आणि ती जर तिला तिच्या जाणीवा किंवा तिला येणारे अनुभव ती जर तिच्या कवितेतून उजागर करू लागली आहे, तर निश्चितच ती सुद्धा एक अभिनंदनीय बाब आहे. भलेही अस्तित्व लेखक फक्त असेल, पण ते मला वाटतं तिच्यापुरतं मर्यादित आहे. मग जेव्हा कवयित्री तिची कविता लिहिताना खूप गांभीर्याने लिहिते, मग त्या कवितेमध्ये आशय असतो, त्या आशयाला एक घनता प्राप्त झालेली असते. एक तिच्याकडे तिचा अनुभव जो अनुभूतीत नोंदवण्याची तिची जी एक प्रगल्भ अस्वस्थी आहे, ती जर तिच्याकडे असेल तर तिची अभिव्यक्ती जी आहे ती नक्कीच परिपक्व होत जाते आणि तिच्या कवितेची गांभीर्याने निश्चितच नोंद घेतली जाते असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आणि आज असंही झालेलं आहे, मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की माध्यम तुमच्या हाताशी आहेत. तुम्ही तुमचा एखादा ब्लॉग लिहून, तुम्ही तुमचं एखादं युट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही स्वतःला प्रक्षेपित करताय. त्यानंतर अनेक कवयित्रींनी मिळून काही कवी म्हणजे काय म्हणता येईल त्याला सामूहिक काव्य संग्रह सुद्धा काढले गेलेले आहेत. मग सदा निरासारखा संग्रह आला असेल, त्यात बऱ्याच कवयित्री घेतल्या गेल्या. आता इथे मला हे जरूर मान्य करावं लागेल की आपलं बऱ्याच जणांची नावं त्यात नक्कीच नाहीये. मग कुठेतरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडलोय का, हा सुद्धा विचार कवयित्रीने केला पाहिजे. आणि अभ्यासकांनीही हा शोध जरूर घेतला तर बऱ्याच कवयित्री ज्या स्वतःला प्रक्षेपित करत नाही किंवा ज्या प्रसिद्धीच्या झोतात नसतात, तर ती एखादी कवयित्री नक्कीच बाजूला पडते. मग तो दोष आपण अभ्यासकाला देऊ शकत नाही किंवा म्हणजे तो दोष कवयित्रीचाच झाला. आणि मग कविता सकसपणाने बाहेर आणणं हे मात्र तिच्याकडनं व्हायला हवं. त्यासाठी तिचं चिंतन, तिचा अभ्यास, तिचं इतर कविता वाचणं आणि तिने आत्मपरीक्षण करून मांडणं हे मला वाटतं आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच मला वाटतं अभ्यासकही पोचण्याचा प्रयत्न करतात. आज ब्लॉगद्वारे किंवा असं आता समजा आपणच जर गृहीत धरलो की आपण 5-6 जणी आहोत, आपण ठरवलं की आपण अभ्यासपूर्वक एखाद्या संग्रहाची निर्मिती करूया, त्याच्यावरचं समीक्षण करूया, तर पोहोचतो ना आपण पण सगळ्या कवयित्रींना. म्हणजे ही जबाबदारी जर घेतली कोणी तर नक्कीच त्या पोहोचतील सुद्धा. आणि ही मला वाटतं एक उत्तम बाब आज काळाने आपल्यासाठी निर्माण केली आहे. अजून धन्यवाद. एक सोडते परत Yes, yes. याच्यामध्ये ना पुरस्कार सुद्धा ढिगभर झालेले आहेत. तर मला वाटतं पुरस्कारांच्या मागे लागू नये, आपलं लेखन करत राहावं. निश्चितपणे प्रियाताई खूप छान गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की कोणतीही गोष्ट गंभीरपणे करणं हे निश्चितपणे दुसऱ्या कुणाच्या हातात नाही तर आपल्या हातात आहे.
अनेक प्रसार माध्यमं आपल्या समोर आहेत. त्या प्रसार माध्यमांची प्रलोभनं आपणास पडू शकतात आणि ती पडतानाही दिसत आहेत. त्यामुळं कवींची, कवयित्रींची संख्या जरी भरमसाठ असली तरी त्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कवयित्री किंवा लेखन आपल्याला कवयित्रींचं आवडतं, त्या लक्षात राहतात, त्यांचं पुन्हा पुन्हा आपल्याला वाचावंसं वाटतं. याचाच अर्थ कवयित्रींनी सुद्धा ही गोष्ट कुठंतरी गंभीरपणे घेतली पाहिजे, की स्वतःला जर गंभीरपणे इतरांनी घ्यावं असं वाटत असेल तर निश्चितपणे तेवढं आत्मपरीक्षण, चिंतन, मनन आणि साहित्याबद्दलची एक जागरूक भावना आपल्या मनामध्ये निश्चित असली पाहिजे. धन्यवाद प्रियाताई. हाच प्रश्न थोडासा पुढं घेऊन मी जाते आणि योगिताला विचारते की आजच्या ज्या समकाळात लिहिणाऱ्या कवयित्री आहेत, या कवयित्रींच्या लेखन शैलीबद्दल आपले मत काय आहे? समकाळातील कवयित्रींचा कविता लेखनाचा विचार करतात. आज त्या स्त्रीवादी कविता लिहितात, स्त्री जाणीवेच्या कविता लिहितात आणि त्याच्याही पलीकडं त्या जागतिकीकरणाकडं चाललेल्या आहेत. म्हणजे कविता लेखनाचा विषय त्यांचा विस्तारित आहे, ही खूप आशादायक बाब आहे. पण थोड्या प्रमाणात किंवा नगण्य अशा कवयित्री फक्त या पुढे जाताना दिसत आहेत. खरं तर स्त्रीचं गौरवीकरण करणाऱ्या कविता किंवा स्त्रीच्या उक्रोशाच्या कविता ह्या खूप प्रमाणात लिहिल्या गेलेल्या दिसतात. लेखन शैलीचा विचार करता मुक्त छंदातून या कवयित्रींना व्यक्त व्हायला फार आवडतं असं दिसतं. कारण कधी कधी त्या भाषेचा विचार करता कधी कधी खूप टोकाची पण भाषा वापरली जाते आणि त्याच दायऱ्यामध्ये ती स्त्री अडकलेली दिसते किंवा त्यांची कविता जखडलेली दिसून येते. खरं तर आत्ताचा काळ खूप कठीण आहे. आपल्या पुढे कितीतरी समस्या आग असून उभ्या आहेत. यंत्रयुगामुळे प्रगतीची दारच सर्वांसाठी खुली झाली आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे मानवी मूल्यांची पण घसरण होताना दिसत आहे. धार्मिक असहिष्णुता माणसामध्ये पसरू लागलेली आहे. अशाश्वत असा काळ आपल्या डोक्यावर सगळ्यांचाच बदलत आहे. कारण कधी केव्हा कोणती घटना घडली आणि पुढे नेमकं काय आपल्या वाढून ठेवलं आहे ते कुणालाही सांगता येत नाही. राजकारण, समाजकारण याच्यातही कारभार आपण पाहतच आहोत. त्याच्यानंतर गतिमानतेमुळे आलेल्या होणाऱ्या समस्या आपल्या पुढे आहेत. अशी ही जंत्री खूप खरं वाढत जाणारी आहे. मग ह्या वर्तमान काळामध्ये वर्तमान काळाचा विचार करता वर्तमान काळातले चाणी बाणी आपल्या कवितेमध्ये कितपत येतात? आपली कविता वर्तमान काळाबद्दल बोलते का? समकालाला भिडते का? त्याचा विचार सुद्धा कवयित्रींनी करायला हवा आणि अभ्यासपूर्ण कविता लिहायला हवी. गंभीरपणे लिहिलेली कविता सखत होत जाते आणि मग ती समकालाला भिडते असं मला वाटतं. आपल्या कवितेची स्वतंत्र नाममुद्रा आपल्या कवितेवर उमटली पाहिजे आणि आपल्या लेखन शैलीचा सुद्धा आपण काही वेगळे प्रयोग करायला हवे. त्यात पठडीतून न करता काहीतरी वेगळं आपल्याला लिहिता येत आहे याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं. कवितेचा केवळ एकांगी विचार न करता सर्वसमावेशक विचार करणं किंवा सर्वांगीण विचार करून कविता लिहिणं असं कवित्रीने लिहिलं तर ती समकाळामध्ये पुढं आणखी महत्वाची ठरेल किंवा खूप काळापर्यंत लक्षात राहील असं मला वाटतं. छान बोललात योगिताताई. तुम्ही अगदी सुंदर मांडलत की स्त्रिया आज सर्व विषयांना हात घालतायत तरी पण कुठंतरी स्त्रियांच्या लेखनाचा केंद्रबिंदू हे स्त्रीच आहे. अजूनही बऱ्याच स्त्रियांच्या लेखनाचा केंद्रबिंदू ही स्त्री आहे आणि स्त्रीवाद अजूनही कुठंतरी स्त्रीमुक्ती आणि स्त्रीवाद याच्यामध्ये स्त्रिया अडकलेल्या आहेत. आजकाल असं दिसतंय आणि ह्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न प्रियाताईंना आहे की स्त्रीवादी लेखन किंवा स्त्रीमुक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी केले जाणारे लेखन याबाबत आपलं मत काय आहे? कारण जशा सर्वच महिला ह्या वाईट नसतात तशा सर्वच पुरुष सुद्धा वाईट नसतात.
मग अशा लेखनातून आपण काय साध्य करतोय किंवा पुरुषांवरती आपण अन्याय करतोय का, असे आपणास वाटते का? जर एखादा पुरुष स्त्रीवादी कविता लिहत असेल तर कधी असं फारच रेअरली असं दिसतंय की काही स्त्रिया ह्या पुरुषांवरती कविता लिहित आहेत किंवा त्यांचं दुःख मांडत आहेत. बऱ्याच पुरुष प्रधान कविता, पुरुष प्रधान पुस्तकांमध्ये सुद्धा स्त्रियांचं अगदी आताच तुम्ही उदाहरण घेतलं तर देशमुख सरांचा तिच्या सेल्फीत तो दिसत नाही हा त्यांचा काव्यसंग्रह पूर्णपणे स्त्रियांवरती आहे. तर अशा वेळेला आपण पुरुषांवरती अन्याय करतोय का, असं तुम्हाला वाटतं का? ह्या प्रश्नाचं उत्तर थोडस मोठं होईल, कारण मुळात आपल्याला स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती चळवळ हे नेमकं काय आहे हे आधी समजून घ्यावं लागेल, कारण या विषयाला भरपूर आयामही आहे. जेव्हा स्त्रीवादाचा मी अभ्यास केला होता तेव्हा करुणा गोखले यांचं बाई माणूस या पुस्तकाचा मला खूप उपयोग झाला होता. तर त्यातलंच काही चिंतन मी आता आपल्या पुढे ठेवते. म्हणजे माधुरी, तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ह्यात सगळ्यांनाच मिळतील. हा विषय मुळातून समजून घेताना लक्षात येईल की ही संकल्पना जेवढी सामाजिक आहे तेवढीच ती व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तिसापेक्ष सुद्धा तशीच ती काळसापेक्ष सुद्धा आहे. अगदी तुझ्या प्रश्नातला उत्तरार्ध देखील हेच सुचवत आहे. सामान्यतः किंवा ढोबळमानाने जर आपण विचार केला तर तिची मागणी काय होती, तर तिला समान वागणूक मिळावी, समान दर्जा मिळावा. समाज बांधणीत तिला जे दुय्यम स्थानावर लोटलंय ते नक्कीच तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणार आहे. तर तिलाही व्यवस्थेपार जाऊन तुमच्या मनाच्या उच्च स्थानावर येऊ द्या ना. निसर्गाने तिच्यावर टाकलेला जो सृजनाचा किंवा मातृत्वाच्या जबाबदारीची, संगोपनाची कारण देत तिला ते अर्थकारणापासून, सत्ताकारणापासून दूर ठेवलं गेलं आणि हे पुरुषाच्या लक्षात आलं, समाज पुरुषाच्या लक्षात आलं आणि त्यांनी अत्यंत शिताफीनं तिची उपेक्षा केली. समाज व्यवस्थेची रचना करताना स्त्रीला हळूहळू साधन म्हणून गृहीत धरण्यास सुरुवात झाली. व्यवस्थेला पूरक ठरतील असे त्याग तिच्यावर लादले. धर्माचे अधिष्ठान देऊन संस्कृतीच्या नावाखाली जनमानसातही हे हळूहळू रुजवलं गेलं. स्त्रीचं दुय्यमत्व हे स्वाभाविक आणि नैसर्गिकच आहे हे स्वतः स्त्रीला सुद्धा वाटायला लागलं. मग स्त्रीच्या दुय्यमत्वावर रचलेल्या समाज व्यवस्थेत काही वावगे आहे, अन्याय आहे, तिची जाणीवच नष्ट झाली. ही जाणीव स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही म्हणजे एकूण समाजातच निर्माण होणं गरजेचं होतं आणि आजही ते आहे बऱ्याच अंशी. मॅन इज अ रॅशनल बिंग, माणूस तज्ञ तर्कनिष्ठ असतो असं अरिस्टॉटलनी म्हणून ठेवलंय. पण स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहिला नाही. म्हणून मानवी हक्काची जेव्हा सनद लिहिली गेली तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नव्हते. कालांतराने स्त्रियाच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपण सुद्धा आधी मानव आहोत, अगदी समान मानव आहोत हे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. हे सांगणे म्हणजे स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्तीवाद. जगभरच्या स्त्रीवादी लेखनांचा जर आपण अभ्यास केला तर त्याचा किंवा त्याचा लेखाजोखा जरी आपण मांडला तर लक्षात येईल की तिच्या लेखनातून फक्त स्त्रीच्याच नाही तर सगळ्याच शोषितांवरच्या अन्यायाची अभ्यासपूर्वक कारणमीमांसा वाचायला आपल्याला मिळते. त्यातूनच त्यांची सातत्याने वाढलेली राजकीय जाण, वैचारिक प्रगल्भता, तळमळ जाणवते. म्हणूनच जगाकडे स्त्रियांच्याही नजरेने बघा ही घोषणा 1995 साली देण्यात आली होती. आपण भारतीय स्त्रिया तशा खरं तर भाग्यवान आहोत. आपल्या हक्कांची, अधिकारांची जाणीव, कालच आंबेडकर जयंती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्येच हिंदू कोड बिलात मांडली होती. आणि आपल्याला एकूणच आपल्या इतिहासात जर आपण डोकावलो
तर अनेक गार्गी मैत्रेयी सारख्या स्त्रिया किंवा आपण सीता जर बघितली वाल्मिकी रामायणातली, तर ती सुद्धा पूर्ण स्वतःच्या विचारांनी घडलेली आहे. ह्या आत्मभान जागृत झालेल्या स्त्रिया नक्कीच होत्या. पण आता आपण पूर्ण जगभराचा विचार करतो, त्यामुळे मी आपला इतिहास आत्ता बाजूला ठेवते. पण स्त्रीमुक्तीवाद किंवा स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती चळवळ ह्याच्या बाबतीत बऱ्याच अंशी गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे मला आवर्जून हे सांगावं लागेल की निव्वळ आक्रस्ताळेपणानं अहंकार मुरवट ठेवून किंवा विरोधाला विरोध म्हणून अगदीच उथळपणे लिहिणं हे काही स्त्रीवादी लेखनाचा हेतू नाहीये. त्यानंतर स्त्रीमुक्तीवाद म्हणजे आक्रस्ताळा पुरुष विरोधही नाहीये, बेताल स्वैराचार आणि आत्मकेंद्रीपणा पण नाहीये. हेही लेखिकांनी कवयित्रींनी समजून घेतलं पाहिजे. आणि स्त्रीमुक्तीवाद ही मानवतावादाची सुसंगत अशी विचारधारा आहे, ती आपल्या लेखनातून प्रवाहित होऊ द्यावी. लिंग, वर्ण, वर्ग निरपेक्ष समानतेवर आधारित समाज निर्माण करणे हे स्त्रीवादाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे भान सुटू नये. आणि आज दुर्दैवानं या विषयाचं गांभीर्य कुठेतरी सुटत चाललंय का? पुरुषांवरही अन्याय होतोच की. मला वाटतं हा समतोल साधला गेला पाहिजे आजच्या लेखिका कवयित्रींकडून, असं मला मनापासून वाटतं. खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्यक्त झालात ताई तुम्ही. अगदी हे सत्य आहे की पुरातन काळापासून किंवा आधी काळापासून स्त्रीला अर्थकारणापासून आणि सत्ताकारणापासून लांब ठेवलं गेलं आणि स्त्री ही स्वतः. पण जर 13व्या शतकापासूनचा म्हणजे 12व्या-13व्या शतकापासूनचा विचार केला तर संत जनाबाईंनी आपल्याकडे कविता धाडसाने लिहिलेली आहे. चोख्याची महारी म्हणून संत सोयराबाईंनी त्या काळामध्ये पाळीचा विषय घेऊन लिहिलेल्या कविता आहेत. म्हणजे हा पट खूप मोठा आहे आपला आणि तोही मला वाटतं आजच्या लेखिकांनी पुरातन काळापासून वाचावा. आणि अजून एक आधीच्या काळापासून की स्त्रीची कविता ही तिच्या देहापाशी शरीरापाशी कुठेतरी निगडीत आहे का? तर मला वाटतं तिने आता ह्याच्या पलीकडे येऊन लिहावं ही अपेक्षा मात्र जरूर आहे. बाईपणाकडून माणूसपणाकडे जाणारा हा प्रवास खरं तर व्हायला पाहिजे. खरं तर व्हायला पाहिजे बाईपणाकडून माणूसपणाकडे. आणि स्त्रियांच्या हिच्यामध्ये तेवढे परिवर्तन नक्कीच येत आहे. काही नावं समोर आहेत की ज्या आता त्या पलीकडे लिहायला सुरुवात करतायत किंवा लिहितायत. तर त्याच्यामुळे काही एखाद दशकाने किंवा 5-6 वर्षांनी सुद्धा हा बदल आपल्या लक्षात येईल की स्त्रिया इतर विषयांवरती जास्त प्रमाणामध्ये लिहित आहेत. मला योगिता ताईंना असं विचारायचं आहे की आता आपण एवढं स्त्रीमुक्तीबद्दल बोललो आणि स्त्रिया हे करता आहेत का किंवा पुरुषांवरती अन्याय होतोय का, हा जरी प्रश्न असला तरी सुद्धा एक अजून दुसरी भयानक परिस्थिती स्त्रिया आजच्या समाजात अजूनही आपल्याला पाहायला मिळते की अनेक मणिपूरच्या घटना आहेत किंवा स्वारगेटची बस स्टँडवरची घटना आहे किंवा इतरत्रही दिसणाऱ्या रोजच्या घटना असतील. याबाबत कवयित्रींचा त्रागा संताप त्यांच्या लेखनातून आपला फारसा कुठं दिसत नाही. फार कमी स्त्रिया त्यावरती व्यक्त होतात. प्रसार माध्यमांवरती नियतकालिकांमध्ये अनियतकालिका यांच्यामध्ये दिसत नाही. अर्थात त्याला अपवाद आहेतच. तरी सुद्धा ज्या प्रकारे आपण घरगुती हिंसाचार म्हणजे घरामध्ये त्यांचे काम असणं किंवा त्यांची वैचारिक मुस्कटदाबी असणं ह्याच्यावरती जेवढ्या प्रमाणावरती आपण व्यक्त होतो तेवढ्या प्रमाणावरती आपण बलात्कार किंवा बाहेर स्त्रियांवरती होणारे विनयभंगाचे जे घटना असतात त्या घटना यावरती आजच्या स्त्री लेखिका जास्त प्रमाणामध्ये उघडपणे व्यक्त होत नाही. याबाबत आपलं मत काय? स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट घटना घडतात खरं तर त्याचा संताप आणि साहजिकच आहे.
काही जण त्या लेखनातून तत्परतेनं व्यक्त करतात. याचा अर्थ असा नाही की बाकी साहित्यिकांना त्याबद्दल काही वाटत नाही. खरं तर अशा घटनांमुळे साहित्यिक आतून खूप अस्वस्थ होत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये तो विषय सतत गुंतत करत असतो. आणि ज्यावेळेस तो व्यक्त होतो, आतील आग ज्यावेळेस त्याला सहन होत नाही त्यावेळेस तो व्यक्त होतो. त्यामुळे प्रत्येकाची एक वृत्ती असते. कोणी समंजस विचाराने ते घेतात. तर खरं तर तुम्ही कसं व्यक्त व्हावं याला खरं बंधन नाहीये. ज्याचे त्याचे विचार, वाका, मनातील धारणा आणि त्या घटनेबद्दलचा एक विचार तसं जेव्हा मनात येतं आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्त होण्याची अस्वस्थता, यातून कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. आणि कोण कधी व्यक्त व्हावं याचं खरं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तेव्हा अगदी सगळेच लगेच व्यक्त होतील असंही नाही. प्रसार माध्यमांवर तात्काळ येऊन आक्रोशानं लिहिली कविता आणि त्याला लाईक मिळवल्या ही खरं तर तात्पुरती गोष्ट झाली. त्यात अडकून न बसता आपल्याला काही चांगले विचार देता येतील का याचाही खरं विचार व्हायला हवा असं मला वाटतं. आणि कवयित्रींनी स्वांतसुखाने न लिहिता सर्वसमावेशक माणूस म्हणून व्यक्त व्हायला हवं. आणि कविता ही खरं जोखमीनं लिहायची गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद योगिता. विविध विचार प्रवाह ऐकत असताना स्वांत सुखाय कवयित्रीनं खरं तर लिहू नये. ते मधु इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात किंवा यासारख्या रोमॅन्टिझम मधून जेव्हा आपली कविता वास्तवाच्या पातळीवर येते त्यावेळेसचं जे सर्वसामान्य बाईचं जगणं असतं ते ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील असेल ते निश्चितपणे आपल्याला भिन्न असलेलं दिसून येतं, ज्याचं आकर्षक चित्र बऱ्याच वेळेला आपल्याला अभावानं जाणवतं. आणि म्हणून तिचे जे येणारे सामाजिक प्रश्न आहेत, तिचे जे येणारे कौटुंबिक प्रश्न आहेत, वैयक्तिक प्रश्न आहेत, हे कदाचित प्रत्येक भागातील महिलांचे जरी वेगवेगळे असले तर तिच्या वेदनाचा दाह जो असतो तो एकसारखा असतो. आणि म्हणून कवयित्रीने व्यक्त होत असताना निश्चितपणे आपल्या भवतालाला धरून लिहिलं पाहिजे. आपलं पर्यावरण त्यामध्ये आलं पाहिजे. माझ्यासारख्या कवठेमंकाळमध्ये राहणाऱ्या एखाद्या महिलेला इथल्या भागातले प्रश्न जे आहेत महिलांचे ते जर महत्वाचे वाटत असतील तर तिच्या कवितेमध्ये माझ्यासारख्या लिहिणाऱ्या बाईच्या कवितेमध्ये ते आले पाहिजेत. आणि ह्याचं साधारणतः भान हे प्रत्येक कवयित्रीनं ठेवलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण कोणतंही साहित्य हे एक ऐतिहासिक दस्तऐवज सुद्धा असतं. कोणताही काळ समजून घेत असताना निश्चितपणे त्या काळातलं साहित्य वाचलं तर त्या काळात तो काळ आपल्याला समजून घ्यायला मदत होते. आणि म्हणून हे एक आपलं साहित्यिकांचं लिहिणाऱ्यांचं नैतिक कर्तव्य आहे की त्या त्या काळातले त्या त्या माणसांच्या जगण्याचे प्रश्न हे निश्चितपणे साहित्यामध्ये आले पाहिजेत, कवितेमध्ये आले पाहिजेत. खूप छान योगिता, मनापासून धन्यवाद. आणि यानंतरचा माझा प्रश्न जो आहे तो प्रियाताईंसाठी आहे, जो आजच्या काळामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतो की काही काही वेळेला आपल्या कानावर असंही येतं की गेल्या वर्षी एखादी कवयित्री लिहायला सुरुवात करते आणि यावर्षी तिचा लगेच कविता संग्रह येतो आणि तिला 10-12 पुरस्कार, मगाशी जसं ताईने सांगितलं की पुरस्कारांची संख्या अमाप झालेली आहे. त्यामुळं सहजपणे कितीही साधी जरी कविता लिहिली तरी एक 10 पुरस्कारापर्यंत एखादी कवयित्री सहज पोहोचू शकते. आणि मग आपण जेव्हा हे पाहतो त्यावेळेस मला वाटतं की प्रसिद्धीची ही जी अतिघाई आहे किंवा लिहिलं आणि लगेच फेसबुकला पोस्ट केलं, लिहिणारी कवयित्री किंवा लिहिणारा एखादा कवी सुद्धा आपली स्वतःची कविता पुन्हा पुन्हा वाचतो का, पुन्हा पुन्हा वाचतो का, किंवा आज कविता लिहिली पुन्हा 8 दिवसांनी वाचली, पुन्हा काही बदल सुचले त्याच्यावर चिंतन मनन करतो का, हा खरं तर चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणून प्रियाताई मला तुला विचारायचंय की प्रसिद्धीची अतिघाई ही लेखनास मारक ठरते असं वाटतं का? अगदी महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं आपण गेल्या तासभरापासून जी सगळी चर्चा करतोय त्याचं उत्तर बऱ्यापैकी योगिताताईंच्याही उत्तरांमधून किंवा माझ्याही उत्तरांमधून आलेली आहेतच. तरीही वेगळा हा प्रश्न विचारतेस म्हणून आवर्जून म्हणते की हो, हा मारकच ठरतोय. काय होतं, सुचलं की लिहिलं, एखादी घटना घडली ती लिहिली, म्हणजे त्याच्यावरचं चिंतन, त्याच्यावरचं मनन, त्याच्यावरचं तुमचं स्वतःच एक सखोल म्हणजे
मुरवणं तो विषय, ही गोष्ट घडत नाहीये. खूप त्याच्यामुळे मग खूप वरवरच लिहिल्या जात आहे. एखादा विषय नक्कीच सुचतो ना, म्हणजे मला पण एखादी ओळ सुचते आणि मी जर बसले तर त्याच्या 10 कविता मी लिहू शकेल, पण त्या कविता अगदी पोलपटासारख्या टरफलासारख्या असतील, आतला गाभा कुठे? त्या गाभ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच संयम महत्वाचा आहे. आणि जसं तू म्हणालीस की एकदा लिहिली, दोनदा लिहिली, तीनदा लिहिली किंवा आज लिहिली, 8 दिवसांनी पुन्हा बघितली, आपल्याला त्यातलं कच्चेपणा जाणवतो. मला वाटतं ती पुन्हा पुन्हा लिहिली तर हरकत नाहीये आणि सुचलेला विचार तुम्ही तुमच्यात मुरवा, खोल उतरा त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी नक्कीच वेळ भरपूर द्यावा लागेल. म्हणजे आपण म्हणतो की गद्य लेखनासाठी बैठक आवश्यक असते असं आपण म्हणतो, पण मला वाटतं हे काव्य लेखनासाठी सुद्धा हे केलं पाहिजे, म्हणजे त्याला सुद्धा सराव पाहिजेच. आपल्याकडे आवर्जून कवितेच्या कार्यशाळा या पूर्वी नव्हत्या. म्हणजे असं आपल्याकडे म्हणलं जातं की ही दैवी शक्ती आहे की कविता लिहून घेते किंवा काय, तर मला वाटतं तसं नाहीये. ह्याचा सुद्धा रियाज आहे, याचा सुद्धा सराव व्हायला पाहिजे. तुमचं ह्याच्यातलं चिंतन वाढलं पाहिजे, ह्याच्यातलं वाचन वाढलं पाहिजे. जशी वीज क्षणिक चमकते, तिचा प्रकाश दिपवतो आणि तो लगेच जिरतो सुद्धा, तर ती जी चमकलेली वीज आहे ना, ती आपल्या आतल्या प्रवाहात मला वाटतं वाहिली पाहिजे. तिला धमनीवर आपल्याला खेळवताही आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आग पण पोचता आली पाहिजे, चटका सांभाळता आला पाहिजे. मग जेव्हा हा बुजवा तुमच्या ओळीतून तरारून येईल ना, तेव्हा त्याची स्वतःची एक वेगळी पालवी असेल. अंधार मुरल्याशिवाय पहाट सुद्धा होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच मला वाटतं पुन्हा पुन्हा चिंतन हा शब्द मला आवडणार आहे आणि तो व्हायला हवा, जो आज दिसत नाही. म्हणजे चिंतन गर्भ कविता ही आज कमी प्रमाणामध्ये दिसते. तर आत्मपरीक्षण पण केलं जावं, मगाशीही मी म्हणाले तसं आत्मसमीक्षणही महत्वाचं आहेच. कारण इतरांनी कोणीतरी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तर इतरांच्या कविता आणि आपली कविता कुठे आहे हे बघितलं, पुन्हा पुन्हा वाचलं, किंवा हिला पुरस्कार मिळतायत, मला काहीच कौतुक झालं नाहीये, ही असूया सुद्धा मनात ठेवू नका. असं का घडतंय ह्याचा शोध घ्या. ती कुठे पोचलीये, तिचं चिंतन कुठे पोचलंय, तिचं म्हणजे अनुभवाला ती कशा पद्धतीनं अनुभवते, ती अनुभूती कशी घेतीये, की ती सगळ्या आयामांना ती कशी पोचतीये. म्हणजे एक बीज असेल, त्या बीजातनं मोठा वृक्ष होणार असतो, असंख्य त्याला फांद्या येणार असतात. मग ती गोष्ट तुम्हाला रुजल्याशिवाय, तुम्हाला त्याला सकस काही पेरल्याशिवाय मला वाटतं होणार नाहीये. त्यामुळे पाठीघाई नक्कीच प्रसिद्धीची असू नये असं मनापासून वाटतं. कदाचित आज तुम्हाला प्रसिद्धी मिळणारही नाही, पण जर कविता तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मूलभूत मानवीय जाणीवा असतील, कवितेला अस्सल पोत असेल, तर तिचा तिचा काळ असेल की तेव्हा ती नक्कीच पोहोचेल ना सगळ्यांपर्यंत. जसं ओल शोधत झाडांची मुळं जमिनीखाली पसरत जातात, तशी चांगली कविता ही निश्चितच झिरपत जाईल. संत तुकारामांचं कविता किंवा ज्ञानेश्वरांचं काव्य हे आजही आपण पुन्हा पुन्हा वाचतो. तर मला वाटतं की त्यांनी कधीच घाई केली नाही किंवा त्यांना माहितीही नव्हतं. किंवा बहिणाबाई चौधरी असतील, संत बहिणाबाई असतील, हे सगळं संत साहित्य जर आपण बघितलं, आज शेक्सपियर आज अजूनही वाचला जातो का, हे सगळं लक्षात घेतलं तर मला वाटतं ही अतिघाईची जी गोष्ट आहे ती थांबेल. निश्चितच प्रियाताई. पुरस्कारांच्या साठी म्हणून कृपया लिखाण होऊ नये असंही मनापासून वाटतं. निश्चितपणे, आणि हा फक्त कवयित्रींसाठीच नाही तर लिहिणाऱ्या प्रत्येक साहित्यिकानं ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे. प्रियाताई, माझाही अनुभव तसाच आहे की एखादी कविता ही दगडातल्या शिल्पासारखी असते. त्या शिल्प कोरण्यासाठी आपण किती मेहनत घेतो. माईक बंद करतात जरा थोडेसे त्यांचे. तर ते शिल्प कोरण्यासाठी आणि ती अत्यंत देखणं होण्यासाठी जेवढा एखादा शिल्पकार कष्ट घेतो, तर हे एखाद्या कवयित्रीचं किंवा कवीचं शिल्प म्हणजे त्याची कविता असते. तितकी मेहनत ती त्याच्यावर झाली पाहिजे.
आणि आपली कविता ही काळाच्या पटलावर पाण्याचा बुडबुडा ठरू नये, हे खरं तर आपलं स्वतःचं नैतिक कर्तव्य आहे. आणि त्यामुळं प्रसिद्धीच्या अति मागं न लागता किंवा अति घाई न करता आमच्या भागातले जे चारुता सागर कथालेखक आहेत त्यांनी आयुष्यामध्ये फक्त 3 कथासंग्रह लिहिले आणि जी कथा ओलांडून आज मराठी कथा पुढे जाऊ शकत नाही, हे आदर्श आपल्या समोर सुद्धा आहेत. म्हणजे आपण जे दिलेलं आहे ते निश्चितपणे मराठी भाषेला योग्य दिलेलं आहे, सकस दिलेलं आहे, चांगलं दिलेलं आहे आणि ते आजपर्यंत कुणी दिलेलं नाही. ही जोपर्यंत जाणीव आपल्याला होत नाही तोपर्यंत आपलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. भरीचे शब्द आपण बऱ्याच वेळेला घेत असतो. 8 दिवसांनी जेव्हा एखादी कविता तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की निश्चितपणे हे 4-5 शब्द आपण कवितेतून काढून टाकले पाहिजेत. त्यामुळे प्रिया ताईंच्या या मताशी मी निश्चितपणे सहमत आहे. धन्यवाद ताई. आणि यानंतरचा पुढचा माझा प्रश्न जो आहे तो योगितासाठी आहे. मग अशी थोडासा स्पर्श प्रियाताईंनी या प्रश्नाला केलेलाच आहे की एखाद्या कवयित्रीला पुरस्कार मिळायला लागले की बाकीच्या कवयित्रींच्या पोटात का दुखतं किंवा त्यांची अस्वस्थता का वाढते किंवा एखाद्या कवयित्रीच्या कवितेला फेसबुकवर लाईक जरी जास्त मिळाले किंवा तिचा उदो जरी जास्त झाला तरी एक प्रचंड अस्वस्थता इतर कवयित्रींच्या मनामध्ये निर्माण झालेली हे वास्तव आहे. आपण कितीही जरी नाही म्हटलं तरी हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक भागामधील कोणतीही गटतट असू देत त्यामध्ये ही एक अस्वस्थता आपल्याला दिसून येते आणि हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या कवयित्रींच्या मध्ये असेल किंवा लेखिकेंच्या मध्ये जो भगिनी भाव दिसला पाहिजे की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा किंवा कौतुकाची एखादी थाप की सखी तू खूप छान लिहिलेला आहेस आणि तुझी कविता मला आवडलेली आहे असं आवर्जून आपण मैत्रिणींना किती फोन करतो किंवा एखाद्या कवयित्रीचं पुस्तक वाचलं तर ते पुस्तक वाचलं म्हणून तरी आपण सांगतो का. मग योगितासाठी माझा हा प्रश्न आहे की आजच्या कवयित्रींच्या मध्ये असा भगिनी भाव दिसतो का आणि दिसत नसेल तर त्याची कारणं काय आहेत. खरं तर भगिनीभाव खूप कमी प्रमाणात दिसतो किंवा नगण्य आहे असं मला वाटतं. कारण आताचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये साहित्यातलं राजकारण सुद्धा काही पाठीमागं नाही. वेगवेगळे नाटक असतील किंवा महिलांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करत असतील. चांगल्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा कितीतरी जणांना वाईट वाटतं. तर हा जो आपली प्रवृत्ती आहे खरं तर मला वाटतं की साहित्यिकला विचारवंत असतो आणि त्यांना समाजाला चांगले विचार द्यायचे असतात. मग ते स्वतः आचरणात पण आणले पाहिजे असं मला वाटतं. आणि मग त्या दृष्टीनं भगिनीभाव निर्माण व्हायलाच पाहिजे. चांगली कविता असेल तर चांगलं बोललं पाहिजे, समीक्षा लिहिली पाहिजे, द्वेषभाव न करता निकोप वातावरण ठेवून एकमेकांची खरं साहित्य मैत्री व्हायला हवी. एकमेकींना प्रमोट करणं किंवा प्रेरणा देणं, लिहायला सांगणं असं उदाहरण खूप दुर्मिळ दिसत आहे. पूर्वीच्या काळी संपादक कविता पाठवली तर ती कविता वाचून ती तुमची कविता कोणत्या म्हणजे त्याच्यावर मार्गदर्शन करायचे, तुमची कविता अजून कुठं कमी पडते म्हणजे प्रेमाने समजावून सांगायचे. आणि मग तो आणि कविता ज्यावेळेस तुमची परिपक्व होईल, समंजस होईल त्यावेळेस ते आपल्या मासिकामध्ये छापायचे. पण आता अलीकडं पूर्ण सगळं वातावरण बदलून गेलेलं दिसत आहे. कोणीही कुणाला मार्गदर्शन चांगल्या दृष्टीने करायला तयार नसते. खूपच दुर्मिळ लोक असतात की ते खूप चांगलं सांगतात आणि एकमेकांना प्रेरणा देतात. खरं तर यापुढे मात करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की आपणच आपल्यापासून सुरुवात करायला हवी. एकमेकांशी मन मोकळा साहित्यिक संवाद साधला, साहित्यिक मैत्री साधला आणि त्याच्यातून भगिनी भाव आपोआपच निर्माण होईल. आणि मग आपण मन मोकळं करून मानवी मूल्यांचा आपणच विचार करून एकमेकींना पुढे घेऊन गेला पाहिजे आणि हा साहित्यिक प्रवास एकमेकींच्या बरोबर केला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच योगिता, आज आपण एवढंच यातून जाणून घेऊया की कवयित्रीबद्दल चर्चा न करता कवयित्रीच्या कवितेबद्दल चर्चा करूया. कवयित्री कशी आहे, अशी आहे, तशी आहे, हे जे माहोळ आता जे झालेलं आहे हे कुठंतरी आपल्याच लिहिणाऱ्या मैत्रिणींसाठी घातक ठरत आहे, घातक होत आहे. आणि त्यामुळं
तिचं जे साहित्य लेखन गंभीरपणे होत आहे त्याच्याकडे कुठेतरी कानाडोळा होतो आहे किंवा जाणीवपूर्वक केला जातो आहे. मग पुरुषांचं कौतुक करतात, एकमेकांची पोस्ट शेअर करतात, एकमेकांच्यावर भरभरून लिहितात, पण समीक्षा सुद्धा आपण एकमेकींच्यावर लिहित नाही किंवा एकमेकींच्या कवितेचं कौतुक करत नाही किंवा फोन करून एखाद्या कवितेबद्दल चर्चा करत नाही. त्यामध्ये कदाचित मीही असेन, आपल्यातल्याही काही जणी असतील. तर हा निश्चितपणे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा विषय आहे की भगिनी भाव हा आपणच आपल्यापासून सुरू करूया, आपणच त्याची सुरुवात आपल्यापासून करूया. आणि मी विनंती करते माधुरीला की शेवटच्या प्रश्नाकडे तिने वळावं. खूप सुंदर योगिनी ताई तुम्ही सांगितलं की द्वेष भाव दूर ठेवायला पाहिजे आपण एकमेकांचं. मैत्रिणी म्हणण्यापेक्षा साहित्य मैत्रिणी व्हायला पाहिजे, साहित्य भगिनी व्हायला पाहिजे. आणि एक स्त्रियांमध्ये जी जन्मजात वृत्ती असते, जडाऊ वृत्ती म्हणूया आपण, की असंही असतं ना नेहमी की तिने केलं ते मी माझ्याजवळ का नाही, तिच्याजवळ आहे ते माझ्याजवळ का नाही. हीच वृत्ती आपल्याला साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येते बऱ्याच ठिकाणी. पण हे आपण टाळायला पाहिजे. आता मला जो प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी आतापर्यंत केलेल्या चर्चेमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि तरी सुद्धा हा प्रश्न मला दोघींना विचारायचा आहे की नवीन कवयित्रींना तुम्ही मार्गदर्शन म्हणून काय सांगाल, किंवा नवीन कवयित्रींनी काय करायला पाहिजे, किंवा त्यांनी कसं लिहायला पाहिजे, त्यांनी काय कशा प्रकारे त्यांनी वागायला पाहिजे. तुम्ही त्यांना तुमचं मत त्याच्याबद्दल काय आहे. माझा हा प्रश्न दोघींना, योगिताताईंना सुद्धा आणि प्रियाताईंना सुद्धा. आधी योगिताताई बोलल्या तरी चालेल. योगिताताई. खर तर पाहणाऱ्या कवयित्री कविता लिहितात, प्रसार माध्यमावर प्रसारित करतात, थोडे लाईक्स मिळाले की मग त्याचे समाधान मानतात. खर तर हे खूप तात्पुरतं आहे. हे सारा अभ्यास आणि खूप प्रसिद्धीच्या हव्याचा पाहिजे आपण त्याच्यातच अडकून बसतो की काय असं वाटतं. तर आपली कविता प्रथमतः लिहिणं, त्याच्यावर पुन्हा चिंतन करणं, त्याच्यात पुन्हा दुरुस्ती करून पुन्हा ती लिहिणं आणि ती पुन्हा पुन्हा लिहित राहणं. कारण कविता ही अभ्यास पूर्ण लिहायची असते. कविता कोणती अक्षर सुधारण्यासाठी लिहित नाही, तर ती गांभीर्यानं लिहायची गोष्ट असते. कविता लिहिताना जरी त्यातला एकही शब्द बाजूला काढला तर ती कविता पूर्ण ढासळली पाहिजे. अशा पद्धतीची कविता अभ्यास पूर्ण शेवटी तयार झाली पाहिजे. आणि अति खरं तर संकटात नेते असं म्हणतात, त्याच्या प्रसार माध्यमातून ते प्रसिद्धीच्या हव्यासाठी कविता टाकल्या जातात. खरं तर याच प्रकारामध्ये येतात. असं न करता आपली कविता अधिकाधिक फोकस आणि सखोल कशी होईल याचा विचार करायला हवा. त्याच्यासाठी मी प्रथमच सांगितलं की त्याच्यासाठी अगोदर वाचन महत्वपूर्ण आहे, चिंतन महत्वपूर्ण आहे, आणि मग आपल्या भूतालाचे बाणी आणि आपली कविता या वातावरणात किती सकस आहे, किती ताजी आहे, भोवतालाला भिडतो का, त्याच्यामध्ये वर्तमान काळ डोकावतो का, आणि मग आपण काय वेगळं लिहिलं याचं सुद्धा चिंतन व्हायला हवं. केवळ स्त्री म्हणून न लिहिता माणूस म्हणून केलं व्यक्तीनं व्यक्त व्हायला हवं, आणि तर ते साहित्य श्रेष्ठत्वाकडे जाईल असं मला वाटतं. आणि आपला अकांत विभुव भोवताल, त्याची स्पंदन, त्याची ताणीबाणी आपल्या कवितेमध्ये ती तिला टिपता यायला हवी असं मला वाटतं. प्रियाताई, माईक सुरू नाही बोला. सुरू केला. बऱ्याच वेळापासून आपण खूप छान चर्चा करतोय. तुम्ही दोघींनी प्रश्न सुद्धा खूप छान काढलेत, अभ्यासपूर्ण आहेत, की जिथे उत्तर देताना आमचा कस लागतोय. त्यासाठी तुमचे आभार मानते. आणि आता हा शेवटचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा वाचक पीठ माझच आहे, तरी सुद्धा वाचक पीठचे आभार मानते की यासाठी आवर्जून निमंत्रित केलं आणि सगळेजण मनापासून ऐकतायत. मनापासून सगळ्यांचे आभार मानते. आणि अर्ध उत्तर तर मला वाटतं योगिता मॅडम कडनं आलेलंच आहे. बऱ्याच वेळापासून ही जी चर्चा चालू आहे त्यात पण बरेचदा ह्याचं उत्तर आलेलं आहे. तरीही
मी नव्यानं लिहिणाऱ्या हातांना आवर्जून हे सांगेल की प्रसंगी अखंडित वाचिक जावे, मगाशी मनीषा म्हणाली तसंच अभ्यासोनी प्रगटावे हे पण जरूर सांगेल. तुमचा दृष्टिकोन जो आहे तो विकसित म्हणजे सजगतेने विकसित व्हावा ह्याचा प्रयत्न व्हावा. त्यानंतर मी आवर्जून हेही सांगेन की वाचताना तुम्ही अनुवादित साहित्य, भाषांतरित साहित्य जे आहे ते सुद्धा निश्चित अभ्यासा. म्हणजे एक तुमची भाषा शैली सुद्धा विकसित व्हायला लागेल. इतरांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा समजतील किंवा आपल्याकडची वेदना, इतर भाषिकांची वेदना, त्यांचं त्या प्रश्नाला भिडण्याचं कौशल्य हे नक्कीच आत्मसात करा. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुभवांना भिडण्याची जी असोष्टी आहे ना ती प्रगल्भ होऊ द्या. आपण सगळ्यात वाचक पीठ गेल्या 2020 पासून किंवा 5 वर्षांपासून चालू आहे. तर मी या नव्या लिहिणाऱ्यांना सांगेल जरूर की दर महिन्याचा हा जो रविवार आहे ना हा एक उत्तम कार्यशाळा म्हणून बघितलं ह्याच्याकडे तर निश्चितच उपयोग होईल. कारण अजूनही आम्ही सुद्धा दर महिन्याला शिकतो आहोत. आपल्याकडे येणारे जे सगळे मार्गदर्शक असतात, जे अभ्यासक आहेत ते अतिशय सखोल विवेचन, मार्मिक विवेचन करत असतात. ते जरी दर महिन्याला अभ्यासलं तरी मला वाटतं लेखनामध्ये नक्कीच एक सरसता येईल. तर ह्या चर्चेमध्ये जरूर सहभागी व्हा असं मी या नव्या लिहित्या हातांना सांगेल. गांभीर्यानं लेखन करा, सजगतेनं घडणाऱ्या गोष्टींकडे पहा. कुणीतरी सांगतंय म्हणून अंधळा विश्वास कोणावरच ठेवू नका. तुम्हाला काय वाटतंय, तुमचा आतला आवाज काय सांगतोय ते मांडा. आणि त्या नव्या लिहित्यांना शुभेच्छा पण देते आणि थांबते. खूप सुंदर आणि सखोलपणे व्यक्त झालात तुम्ही दोघंच्या दोघं. वाचूनही प्रकटावे आणि अनुभवातून तुम्ही समृद्ध होत जा. हा आपला संदेश. तसंच ताईंनी दिलेला माणूस म्हणून लिहा, माणूस बनून लिहा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच नव्या हातांनी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. आजची चर्चा खूप सुंदर झाली. आम्हाला सुद्धा या चर्चेतनं खूप काही शिकण्यासारखं मिळालं. खूप माधुरी. काही आमचे सुद्धा अनुभव या चर्चेमध्ये सोपे आहेत असं वाटलं. हा बोला. हा, आणखी कुणी प्रश्न या दोघींना विचारणार असतील तर आता आपण थोडा वेळ देऊया त्यांना. आम्ही आमच्या तेच विचारणार होते. हो, ऑलरेडी उशीर झालाय, 7:33 झाले तर आपण आवरतं घेऊया. येस येस हो येस 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 बघा, कुणी विचारणार असाल तर, नाहीतरी आपण मग समारोपाकडे जाणार आहे. कुणाला आशाताई? विचारायचे का प्रश्न? मला वाटतं सर्वांच्या दृष्टीनं ही अत्यंत यशस्वी आणि समाधानकारक अशी मुलाखत झालेली आहे. खरं तर प्रियाताई आणि योगिताचं अत्यंत कौतुक आहे की प्रत्येक प्रश्नांना त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत ती निश्चितपणे आमच्या ज्ञानामध्ये भर घालणारी आहेत आणि सर्वांना एक मार्गदर्शक आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. दोघींनाही मी आमच्या दोघींच्या वतीने धन्यवाद देते आणि यानंतरची सूत्र शर्मिलाताईंच्याकडे देते. धन्यवाद मॅडम. खरं तर आजची चर्चा ही सर्वांगाने इथे संपन्न झालेली आहे. आपण दोघींनीही विचारलेल्या प्रश्नांना आदरणीय प्रियाताई आणि योगिताताई यांनी जी समर्पक उत्तरं दिली ती उत्तरोत्तर रंगत गेली आणि आम्हालाही खूप काही शिकायला या चर्चेतून मिळालं. प्रियाताईंनी सुचवल्याप्रमाणे की प्रत्येक रविवार आम्ही या कार्यक्रमाची निश्चितपणे वाट पाहतो. कारण या कार्यक्रमातून, वाचकपीठच्या या चर्चेतून आम्हाला सर्वांना, सर्वच कवयित्रींना नवीन काहीतरी शिकायला मिळतच असतं. आजची चर्चा निश्चित अंगाने खूप समर्पक अशी झाली. प्रश्न विचारणाऱ्या दोघीही कवयित्रींनी, माधुरीताई असतील किंवा मनीषाताई असतील, यांनीही आपला कस पणाला लावून जे प्रश्न विचारलेत त्यामुळे समोरच्या ज्या बोलणाऱ्या वक्त्या आहेत त्यांनाही इथे समर्पकपणे
मुक्तपणाने इथे व्यक्त होता आलं आणि जी मनात म्हणजे रुंजी घालणारे जे अनेक प्रश्न होते, अवस्था होते, ते सगळे प्रश्न या चर्चेतून आपल्या समोर आले. ही काव्य चर्चा खऱ्या अर्थाने सफल झाली असं म्हणावंसं वाटतं आणि यासाठी आपल्या दोघींचेही आभार मानते. व्यवस्थितपणे वाचक वतीने आपल्या या सहभागी झालेल्या सर्वच कवयित्रींचे आभार मानण्याची विनंती मी मृणालिनी देशपांडे मॅडमला करते. गोसावी बोला. अक्षरांचा दंगा जेव्हा मनातच असतो, एक ओळीत तेव्हा विठ्ठल बोलतो. मला वाटतं आपण गेल्या तासभरापासून एक जी सुंदर अशी चर्चा आणि आपल्या सगळ्या अस्वस्थ मनांना पूर्ण चर्चा ऐकतो आहे, ती अतिशय सुंदर, अतिशय सुरेख अशी फुलली आहे. माझी सगळे आयोजन करत माईक बंद करा इतरांचे. आवाज ऐकू येत नाहीये. माईक चालू असतील तर कोणाचे प्लीज बंद कराल. सॉरी, मी मध्येच बोलले. नाही, हरकत नाही. येतोय आता आवाज येतोय माझा? हा येतोय ताई, बोला. हा येतोय ताई, बोला आवाज. तर कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्या मागे आणि तो आयोजन करून प्रसारित करेपर्यंत त्यामागे अनेक हात असतात, लिहिते हात असतात, ऐकणारे कान असतात, वाचणारे डोळे असतात आणि या सगळ्यांना एकसूत्री माळेत बांधून आभाराचे काम माझ्याकडे दिले आहे. तर आज आणि इतका सुंदर योगायोग आहे की आपले सगळ्यांचे आवडते गझलकार सुरेश भट यांची जयंती आहे. त्यांच्या 2 ओळी आपल्या या शब्दांना खूपच म्हणजे आजच्या कार्यक्रमाला खूपच समर्पक आहे की पोताना साधा येवढा जो शब्द मी तुझला दिला, पोतान साधा येवढा जो शब्द मी तुझला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले. मला वाटतं आपण या चर्चेमध्ये आपण अतिशय खूप रंगून गेलो. वाचकपीठ प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ आणि सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आशाताई, प्रियाताई, डॉक्टर योगिताताई, माधुरीताई, मनीषाताई आणि शर्मिलाताई, मला वाटतं ह्या सगळ्या अतिशय अनुभवी लेखिका आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे आहेत. आज मी इथून जाताना एकच लक्षात ठेवेल की जोपर्यंत माझं मन अस्वस्थ आहे तोपर्यंत माझे लिहिते हात चालू राहतील. ह्या सगळ्या चर्चेचा हा आपण अतिशय छान बोध घेऊया. त्याचबरोबर या कार्यक्रमात जॉईन झालेले सगळे आपले रसिक, वाचक, मित्रमंडळ, मैत्रिणी आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि हा कार्यक्रम दर रविवारी किंवा महिन्यातून जो रविवार आपण ठरवलाय त्या रविवारी आपण सगळ्यांनी जॉईन करून ऐकूया, नवीन शिकूया आणि शिकत राहूया. सगळ्यांना सोबत घेऊन चालूया आणि सगळ्यांचं कौतुक करत पुढे जाऊया. एवढं बोलते आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.